भक्तांनो, 2 दिवसांपूर्वीच्या कथेत गुरुजींनी सांगितले की ज्या घरात अशा चुका होतात त्या घरातून माता लक्ष्मी स्वतःहून कायमची निघून जाते आणि अशा घरावर ती चुकूनही आपली दृष्टी टाकत नाही, ज्यामुळे अशा घरात नेहमीच दुःख आणि समस्या राहतात. भक्तांनो, जर तुमच्याही घरात नेहमीच दुःख आणि समस्या राहत असतील तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला पाहिजे. जर तुम्ही हा व्हिडिओ नाकारला, म्हणजेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही, तर समजून घ्या की तुम्ही साक्षात माता लक्ष्मीने दिलेल्या धनाला नाकारले आहे. त्यामुळे अशा चुका कोणत्याही व्यक्तीने किंवा माता भगिनीने चुकूनही करू नयेत, ज्या आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही अजूनही कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहिले नसेल तर नक्की लिहा आणि ख्या मनाने या व्हिडिओला नक्की लाईक करा. भक्तांनो, जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर खात्री बाळगा की तुम्हाला तुमच्या नशिबात नवीन यश मिळेल, कारण आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीही सांगणार आहोत ज्या तुम्ही नक्की केल्या पाहिजेत. त्यामुळे जर तुम्ही आजचा व्हिडिओ नाकारला तर समजून घ्या की तुम्ही माता राणीने दिलेले धन नाकारले आहे, कारण अशी काही कामे असतात ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतःहून आपल्या घरात धावत येते. भक्तांनो, चला या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला क्रमाने सांगतो. भक्तांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही तुमची रास कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणेकरून तुमच्या राशीशी संबंधित कोणताही महत्त्वाचा उपाय असेल तर आम्ही तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन तो सांगू, कारण आम्ही राशीशी संबंधित माहिती सुद्धा देतो. चला जाणून घेऊया. धर्मशास्त्रानुसार माता लक्ष्मीला धन आणि वैभवाची देवी मानले जाते. ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीही धनाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला जीवनात सुखाची प्राप्ती होते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा होते त्याचे जीवन आनंदाने भरून जाते. माता लक्ष्मीची विधिवत पूजार्चा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मान्यतेनुसार माता लक्ष्मीचा आशीर्वाद गरीबालाही राजा बनवतो आणि ती ज्यांच्यावर रुष्ट होते त्यांना रंक भिकारी बनवते. याच कारणामुळे प्रत्येक जण धनाच्या देवीची कृपा मिळवण्यासाठी कठोर परिश्रमासोबतच अत्यंत भक्तिभावाने पूजा पाठही करतो. पण अनेकदा कळत आपल्याकडून काही अशा चुका होतात ज्यामुळे नाराज होऊन माता लक्ष्मी घरातून निघून जाते. अशा वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. चला जाणून घेऊया अशा चुकांबद्दल ज्यामुळे माता लक्ष्मी रुसून निघून जाते. असे केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होते. बरेच लोक घरात उष्टी भांडी पसरवून ठेवतात. बहुतांश लोक रात्रीच्या वेळी उष्टी भांडी तशीच ठेवतात आणि सकाळी ती धुतात, जे शास्त्रानुसार योग्य नाही. घरात कधीही उष्टी भांडी पसरवून ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी रुष्ट होते आणि जास्त दिवस घरात राहत नाही. त्यामुळे घरात नेहमी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून मातेची कृपा नेहमी राहील. या ठिकाणी कचरा ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेचे अधिष्ठाता देव कुबेर आणि धनाची देवी माता लक्ष्मी आहे, जे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. या स्थानाला मातृस्थान देखील म्हटले गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा किंवा टाकाऊ वस्तू ठेवू नयेत. ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी, यामुळे धनलाभ होतो. घराचा हा भाग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. जर या ठिकाणी टाकाऊ वस्तू ठेवल्या तर माता लक्ष्मी आणि कुबेर देव नाराज होतात. हे स्थान मोकळे ठेवणे किंवा कच्ची जमीन सोडणे धन आणि समृद्धी देणारे आहे. चुलीवर ठेवू नका या वस्तू. गॅस शेगडीवर किंवा चुलीवर रिकामी आणि उष्टी भांडी ठेवू नयेत. चूल नेहमी स्वच्छ ठेवावी, यामुळे घरात सुखशांती सोबत समृद्धी येते आणि समाजात सन्मान मिळतो. पुराणांमध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामी भांडी तशीच सोडल्याने घरात दारिद्र्य वास करते. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. देवघरानंतर स्वयंपाकघर ही सर्वात पवित्र जागा असते आणि यामध्ये देवी देवतांचा वास असतो.
यावेळी झाडू मारणे चुकीचे. जर तुम्ही सूर्यास्तानंतर घरात झाडू फरशी करत असाल तर हे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि सूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू मारल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते. जर एखाद्या कारणामुळे झाडू मारावाच लागला तर घरातील कचरा घरातच ठेवा. तो सकाळी स्वच्छतेसह फेकून द्या. एका हाताने कधीही करू नका ही चूक. एका हाताने चंदन कधीही घासू नये. असे करणे नारायणालाही दरिद्री बनवते. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि पैशांची कमतरता भासू लागते. यासोबतच चंदन घासल्यानंतर थेट देवाला लावू नये. हे चांगले मानले जात नाही. चंदन आधी एखाद्या पात्रात काढून घ्यावे आणि मग देवी देवतांना लावावे. यांच्या विना अपूर्ण आहे माता लक्ष्मीची पूजा. शास्त्रामध्ये सांगितले आहे की केवळ माता लक्ष्मीची पूजा करू नये तर सोबत भगवान विष्णूंचीही पूजा करावी. त्यामुळे यांना लक्ष्मी नारायण म्हटले जाते. केवळ माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होत नाही. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंचीही पूजा करावी. यावेळी झोपल्यास माता लक्ष्मी नाराज होते. शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. सूर्योदयापूर्वी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे सर्वोत्तम मानले गेले आहे. काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपत राहतात, जे अनुचित आहे. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते. गोधुली बेलेची वेळ पूजापाठासाठी उत्तम मानली गेली आहे. यावेळी झोपणे किंवा पडून राहणे अशुभ मानले जाते. यांचा अनादर केल्यास माता लक्ष्मी निघून जाते. गृहलक्ष्मी म्हणजेच घरातील महिला किंवा बाहेरील कोणत्याही महिलेचा अनादर करू नये, कारण त्यांच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. ज्या घरांमध्ये लोक महिलांचा अपमान करतात किंवा त्यांना मारहाण करतात त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. यासोबतच घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आणि गरिबांचा अपमान केल्यानेही माता लक्ष्मी नाराज होते. अपशब्द बोलणे. अनेक लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरूनही राग येतो. असे लोक रागाच्या भरात अनेकदा अपशब्दांचा वापर करतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अपशब्दांचा वापर केल्याने माता लक्ष्मी अत्यंत नाराज होते. यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. घाणेरडे कपडे घालणे. माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. अस्वच्छ ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नसतो. वास्तुशास्त्रानुसार जो व्यक्ती घाणेरडे कपडे घालतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहत नाही. अशा लोकांवर नाराज होऊन माता लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे तुम्ही नेहमी स्वच्छ कपडेच परिधान करावेत. दिवा लावणे. हिंदू धर्मात दिवा लावणे हे अत्यंत शुभ कार्य मानले जाते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात किंवा मंदिरात सकाळ संध्याकाळ दिवा नक्की लावला पाहिजे. पौराणिक मान्यतेनुसार जे लोक घरात दिवा लावतात त्यांच्यावर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि अशा लोकांवर नेहमी आपली कृपा कायम ठेवते. जास्त झोपणे. जास्त झोपणे आरोग्यासाठी हानिकारक असते. यामुळे आरोग्य बिघडू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जो व्यक्ती दररोज सकाळी उशिरा उठतो आणि रात्री खूप उशिरा झोपतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. त्यामुळे नेहमी सकाळी लवकर उठावे. शक्य असल्यास ब्राह्म मुहूर्तावर उठावे. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. जेवण अर्धवट सोडण्याची सवय. शास्त्रामध्ये जेवण करताना अर्धवट सोडून उठणे अशुभ मानले गेले आहे. असे म्हटले जाते की जेवण पूर्ण करूनच उठले पाहिजे, अन्यथा तुमच्या या सवयीमुळेही माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यामुळे जेवण करताना कधीही मध्येच उठू नका. यामुळे घरातील बरकत, समृद्धी देखील थांबते. या रंगाची फुले वाहू नका. असे म्हटले जाते की माता लक्ष्मीला लाल रंगाची आणि कमळाची फुले खूप प्रिय आहेत. त्यामुळे त्यांना हीच फुले वाहावीत.
तसेच माता लक्ष्मीला पांढरी फुले वाहणे टाळावे, कारण यामुळे त्या नाराज होऊ शकतात. भक्तांनो, जर तुम्ही अजून महायोग टीव्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, कारण माता लक्ष्मी सुवासिनी आहे. त्यामुळे त्यांना पांढऱ्या रंगाची फुले वाहणे वर्ज्य मानले जाते. मीठ. जर तुम्हीही कोणाच्या हातात मीठ देत असाल तर असे करणे टाळा, कारण असे करणे अशुभ मानले जाते. तुमच्या या सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्यामुळे असे करणे टाळा आणि जेव्हाही कोणी तुमच्याकडे मीठ मागेल तेव्हा ते हातात देण्याऐवजी एखाद्या भांड्यात ठेवूनच द्या. याशिवाय संध्याकाळच्या वेळीही कोणाला मीठ देणे टाळावे, हे देखील अशुभ मानले जाते. रात्रीच्या वेळी दूध किंवा दही कोणालाही देऊ नका. मान्यतेनुसार रात्रीच्या वेळी कोणालाही दूध किंवा दही देणे टाळले पाहिजे, कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. मात्र संध्याकाळच्या वेळी तुम्ही ते बाजारातून विकत घेऊन घरी आणू शकता. झाडू उसणा देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे कधीही झाडूचा अनादर करू नये. या व्यतिरिक्त आपला झाडू कधीही कोणालाही उधार देऊ नये. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. पांढऱ्या वस्तू उधार देऊ नका. शकुन शास्त्रामध्ये घरात असलेल्या प्रत्येक वस्तूच्या शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रभावांबद्दल सांगण्यात आले आहे. शकुन शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही आपल्या स्वयंपाकघरातून पांढऱ्या वस्तू कोणालाही उधार देऊ नयेत, जसे की दूध, दही, साखर आणि मीठ इत्यादी. पत्नीचे पैसे उधार देऊ नका. बहुतांश महिला आपल्याजवळ काही पैसे साठवून ठेवतात, जेणेकरून वेळेला ते त्यांच्या कामी येऊ शकतील. जर तुमची पत्नी देखील पैसे साठवत असेल तर ते पैसे कधीही कोणालाही उधार देऊ नका. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही खराब होऊ शकते. दागिने उधार देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीने कधीही आपल्या पत्नीचे दागिने कोणालाही उधार देऊ नयेत. यामुळे तुम्हाला पैशांची समस्या उद्भवू शकते. या व्यतिरिक्त पती पत्नीमध्ये भांडणाची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. तथापि तुम्ही कोणाला तरी घालण्यासाठी दागिने देऊ शकता, परंतु त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू घेऊ नका. संध्याकाळी झाडू मारू नका. हिंदू धर्मात झाडूला खूप शुभ मानले जाते, कारण त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून घरात झाडू कधीही इकडे तिकडे ठेवू नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. हिंदू शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही घरात झाडू मारू नये. यामुळे घरातून पैसा निघून जातो. याशिवाय तुमची आर्थिक स्थितीही कमकुवत होऊ लागते. आता चला जाणून घेऊया की अशी कोणती कामे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात धावत येते. भक्तांनो, अद्याप तुम्ही तुमची रास कमेंट बॉक्समध्ये टाकली नसेल तर नक्की टाका आणि जय माता लक्ष्मी नक्की लिहा, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुम्हा सर्व भक्तांवर राहील आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी धावत येईल. चला तर मग जाणून घेऊया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून जी व्यक्ती ही एक गोष्ट खाईल तिच्या घरात भरपूर पैसा येईल. याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळच्या वेळी कोणत्या चुका करू नयेत, अन्यथा या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण बनतात. तर मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ख्या श्रद्धेने कमेंट्समध्ये नक्की लिहा जय हनुमान. मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर ही एक गोष्ट नक्की खाल्ली पाहिजे. यामुळे आयुष्यभर पैशांची कमतरता भासत नाही. वर्षभर धन आणि ऐश्वर्याच्या मागे धावावे लागत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी सकाळी जी व्यक्ती ही एक गोष्ट खाते तिच्या घरात धन आणि वैभव अत्यंत वेगाने आकर्षित होते. त्या व्यक्तीला रातोरात माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. मित्रांनो,
तुम्ही अनेकदा लोकांना अशी तक्रार करताना ऐकले असेल की त्यांच्या घरातील दारिद्र्य आणि पैशांची टंचाई दूर होत नाहीये. ते दिवसेंदिवस पैशांच्या अभावाचा सामना करत आहेत. कदाचित हे सर्व तुमच्या बाबतीतही घडत असेल, परंतु तुम्हाला या सर्वांमागे लपलेले कारण समजत नसेल. कारण आहेत तुम्ही केलेल्या काही चुका. आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आणि गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या आपले पूर्वज आणि घरातील वडीलधारे लोक अनेकदा आपल्याला समजावून सांगायचे, परंतु आजच्या काळात लोक या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक मानत नाहीत. पण जेव्हा तुमच्या समोर पैशांसंबंधी अनेक समस्या उभ्या राहतात, तेव्हा लोक अनेकदा त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात दारिद्र्य येण्यास आपण स्वतःच कारणीभूत असतो. आपण केलेली कामेच आपल्या यशात अडथळा बनतात. जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर अशी काही कामे करत असाल तर तुम्ही स्वतःच दारिद्र्याला आपल्या घरात आमंत्रित करत आहात. म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या कामांबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नयेत. तर चला जाणून घेऊया अशी कोणती कामे आहेत जी सकाळी उठल्याबरोबर करू नयेत, आणि सोबतच आपण हे देखील जाणून घेऊया की अशी कोणती गोष्ट आहे जी सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने संपूर्ण धन प्राप्त होते. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, नंबर 1, आरशात स्वतःला पाहणे. मित्रांनो, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका. शास्त्रांमध्ये या गोष्टीचा अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे की सकाळी सर्वात आधी तुम्ही आरसा पाहू नये. सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहणे हे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि संकटांना आमंत्रण देते. म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर आरसा पाहू नका. या गोष्टीची विशेष काळजी घ्या. नंबर 2, सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे. मित्रांनो, आजच्या काळाचा विचार केला तर लोक सकाळी उठल्याबरोबर चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करू लागतात. जर तुम्हीही हीच चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला जल अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे वर्ज्य मानले गेले आहे. कारण सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे अनुचित मानले गेले आहे. ज्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते त्यांनीही या सवयीचा लगेच त्याग करावा. दात स्वच्छ केल्याशिवाय काहीही घेऊ नका किंवा किमान चूल तरी नक्की भरा. नंबर 3, स्वतःच्या नशिबाला दोष देणे. सकाळी उठल्याबरोबर आपल्या नशिबाला किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ फळ देणारे असते. सकाळी उठल्यानंतर ज्या मुखातून देवाचे नाव निघायला हवे, जर त्या मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टीच करत राहाल तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सकाळी उठल्यानंतर केवळ देवाचेच स्मरण केले पाहिजे, तेव्हाच संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो. नंबर 4, मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये गंगा जलाला खूप महत्त्व आहे. पौराणिक कथांनुसार गंगा ही अशी एक नदी आहे जिच्यात स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे. म्हणूनच गंगेच्या पाण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. रात्री झोपताना तांब्याच्या लोट्यातील पाण्यात थोडेसे गंगाजल नक्की मिसळा आणि रात्रभर आपल्या उशाशी ठेवा, आणि सकाळी हे पाणी घेऊन आपल्या अंथरुणावर त्याचे शिंतोडे उडवा व नंतर ते पाणी पिऊन घ्या. असे नियमित करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कोणताही मनुष्य असे नियमित करेल त्याला युगानुयुगांची प्राप्ती होते. अशी व्यक्ती देवी लक्ष्मीच्या कृपेने रंकापासून राजा बनते. अशी मान्यता आहे की जर मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकले तर त्याचे पाप कर्म नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. गंगाजल कधीही अशुद्ध होत नाही
आणि ते कधीही खराब होत नाही. क्रमांक 5, जर तुमची इच्छा असेल की तुमच्या जीवनातून नकारात्मकता आणि दारिद्र्य नष्ट व्हावे, तर सकाळी उठल्यानंतर हे काम नक्की करा. अगदी सकाळी सर्वात आधी आरशात स्वतःला न पाहता भगवान श्रीकृष्ण म्हणजेच आपल्या ठाकूरजींचे दर्शन घ्या, किंवा सकाळी उठल्याबरोबर हनुमानजींचे दर्शन घ्या. आपल्या खोलीच्या समोरील भिंतीवर त्यांचे मनमोहक चित्र नक्की लावा आणि सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने माणसाच्या जीवनात प्रगती होते. सकाळी उठल्याबरोबर जमिनीला स्पर्श करा आणि धरती मातेचा आशीर्वाद घ्या, तसेच तिची क्षमा मागून तिच्यावर आपले पाय ठेवा. यामुळे नशिबातील अडचणीही दूर होऊ लागतात. शौच आणि स्नानानंतर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. जर घरात मोठेवडील धारे नसतील तर त्यांच्या छायाचित्राला नमस्कार नक्की करा. चला आता जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्णाच्या मते सकाळी व्यक्तीने कोणती गोष्ट नक्की खाल्ली पाहिजे. क्रमांक 1, जेव्हा तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा सकाळी तांदळाचे 2-4 दाणे नक्की घ्या. यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. क्रमांक 2, जेव्हा तुम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा सकाळी देवाच्या गळ्यात घातलेल्या फुलांच्या माळेतील किंवा देवाच्या चरणी अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद समजून नक्की खा. यामुळे तुम्हाला स्वतःला ईश्वराची कृपा प्राप्त होते. तुम्ही जे काही काम कराल ते पूर्णपणे यशस्वी होईल. क्रमांक 3, मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड नक्की खाल्ले पाहिजे. पण लक्षात ठेवा की सकाळी गोड खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे. यामुळे तुमचे चांगले मार्ग खुले होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णांनी हेही सांगितले आहे की कपाळावर चंदनाचा टिळा माणसाला विजय मिळवून देतो. म्हणूनच कपाळावर चंदनाचा टिळा नक्की लावावा. शास्त्रात सांगितले आहे की जो व्यक्ती सकाळी कपाळावर टिळा लावून घराबाहेर पडतो त्याच्यावर नेहमी ईश्वराची कृपा राहते आणि त्याचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही. मित्रांनो, कपाळावर टिळा लावल्याने काळही तुमचे काहीही बिघडवू शकत नाही. म्हणूनच अशी व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचते. शास्त्रात सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांना घर, कुटुंब आणि समाजात मान सन्मान प्राप्त होतो. चांगल्या आरोग्यासोबतच दीर्घायुष्यही मिळते. या उपायाने त्वचेची चमक वाढते आणि आरोग्याशी संबंधित लाभ प्राप्त होतात. दररोज घराबाहेर पडण्यापूर्वी थोडेसे दही आणि साखर खाल्ली पाहिजे. हा एक शुभ शकुन मानला जातो. या उपायाने कामांमध्ये यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते.